प्रथमतः आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे। या क्रांती दिनाच्या निमित्तानं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वतःचं आत्मबलिदान केलं त्यांच्यावर चरणी विनम्र असं अभिवादन करतो। आणि ज्या प्रश्नासाठी आपण आज या ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन करत आहोत तो पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न गेले अनेक वर्ष खितपत पडलेला होता। माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याची सविस्तर माहिती आपल्या समोर दिलेली आहे। मला आठवतंय आम्ही कॉलेजला असताना तरुण वयामध्ये असताना लोकनेते किसनरावजी बानखेले तर रामकृष्ण मोरेंपासून सगळ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला। किसनराव बानखेले खासदार असताना त्यांच्याच पक्षाचे मधु गंगोत्रे रेल्वे मंत्री झाले। अण्णा म्हणले आता हे काम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही। पण त्या बिचाऱ्यांच्या विचाराची उंची किंवा आवाका आणि त्यांची धडपड त्याला ते कुठेतरी कमी पडले। परंतु तरी देखील त्यानंतर सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री झाल्यानंतर अरुण भाऊ आठवत असेल आपल्याला 50 कोटी रुपये टाकून त्यावेळेस सर्वे करण्याचं काम प्रथमतः त्या कालखंडामध्ये यावेळेस 90-92च्या दशकामध्ये त्या 90च्या दशकामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण त्यानंतर या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केला। त्यामुळे 10-11 पासून या प्रश्नाला चांगल्या प्रकारे चालना मिळाली आणि एक चांगला निधी सर्वेसाठी मंजूर झाला, सर्वे करण्यात आला। आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि हा संपूर्ण केंद्राचा प्रकल्प असला नितीन भाऊ केंद्रानं एवढा खर्च करण्याची असमर्थता दर्शवली म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं देवदत्तजी 50% खर्च हा राज्य उचलेल अशा प्रकारचा केंद्राला शब्द त्या ठिकाणी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळात दिला आणि त्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळालेली आहे। त्यामुळे आपण कितीही बोललो की हा प्रश्न केंद्राचा आहे, हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे। पण माझं तर म्हणणं असं आहे केंद्राबरोबर सचिन भाऊ तुम्ही सगळी मंडळी अरुण भाऊ हा राज्याचाही प्रश्न आहे। आपण अनेक वेळा पाहतो 2011-13 पासून त्याला बरीच चालना मिळाली। मगाशी बाबाजीनं सांगितलं की त्याचा ऍक्विजिशन सुद्धा झालं, सर्वे फायनल झाला। आपण अगदी त्याचा 3D सगळा मॅप पाहिला, रेल्वे स्टेशन कुठं होणार, कुठं रेल्वे थांबणार हे सगळं अभ्यासलं आणि आनंद झाला। मला तर वाटलं आपण मरायच्या आता रेल्वेमध्ये बसून पुन्हा नाशिकचा एकदा तरी प्रवास करू। पण पुन्हा आता त्याच्यामध्ये वाटलं का आपण मेल्याशिवाय रेल्वे काय होणार नाही, पुढच्या पिढीला तरी फायदा होईल म्हणून आता कुठेतरी रस्ते उतरायची वेळ आलेली आहे। आता आपल्या काळात ते पाहायला मिळणार नाही पण पुढची येणारी पिढी आहे। आपण सगळे सांगतो विमानतळ गेलं आपलं मोठं नुकसान झालं। विमानाने प्रवास करणारी कोण मंडळी आहेत ते अतिशय थोडी आहेत अरुण भाऊ। एक अति उच्च दर्जाचं राहणीमान ज्यांचं आहे ती मंडळी विमानाने प्रवास करतात। तरी देखील आपण सांगितलं की विमानतळ आपल्या भागातलं गेलं, खेडचं गेलं तरी आपल्या विभागाचं प्रचंड नुकसान झालं आणि आपण सगळ्यांनी एका खासदाराला घरी बसवलं। ती सर्वसामान्यांची प्रश्न नव्हता, ती समस्या सामान्यांची नव्हती, गोरगरिबाची नव्हती। कारण गरीब कधी विमानानं मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत, दिल्लीपर्यंत प्रवास करू शकत नव्हता अरुण भाऊ। तरी देखील या विभागातील सर्वसामान्य जनतेने समजलं की विमानतळ झालं असतं तर या भागाचा विकास झाला असता, म्हणजे आमचा विकास झाला असता आणि लोक त्यावेळेस जागृत झाली। परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर रेल्वेचा प्रश्न, रेल्वे आपण पाहतो या देशातील सगळ्यात स्वस्त प्रवास गरिबाच्या दृष्टीनं कुठला असेल तर तो रेल्वे प्रवास आहे। इथून माणूस दिल्लीला जायचं झालं तर आपल्याला विमानानं जाता येत नाही, सामान्य माणूस प्रवास करू शकत नाही। पण आजही 500-600 रुपये खिशात असले तरी देखील सामान्य माणूस दिल्लीचा प्रवास करू शकतो। ही गरिबांची समस्या आहे, गरिबांचा प्रश्न आहे म्हणून ती रेल्वे आपल्या भागात जावी हे आपलं म्हणणं होतं। आम्ही पाहतो सुरेश भाऊ, नितीन भाऊ अलीकडे आता आपलं तर फार घर जाळायची अवस्था आहे। आमदार चाललेत, खासदार चाललेत, एक विचारलं का चालले बाबांनो, विकासासाठी चाललोय, कामं होत नाहीत। मग जर सगळेच कामासाठी आणि विकासासाठी सत्तेत चाललेत देवदत्त भाऊ, आज या ठिकाणी पाहिलं आपण जर विकासासाठी तुम्ही सत्तेत जाताय, काही एखादा प्रकल्प मंजूर झाला तरी अजितदादा पवार गटाचे असतील, विजय भाऊ तर सुनेत्राताईंबरोबर लगेच फोटो काढायचा आणि आमच्या माध्यमातून हे काम झालं हे जनतेला दाखवायचं।
शिंदे गटाचे नेते असतील तर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर फोटो काढायचा, आमच्या माध्यमातून ते काम झालं म्हणून फोटो लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकायचा. माझं म्हणणं अनुभव तुम्हाला एक आहे, हे सर्व पक्ष आंदोलन कुठून फेर आणले मला काही माहित नाही. शेवटी आंदोलन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतं, ते राज्याचे असो किंवा केंद्राचे असो. आज हा प्रश्न मी सांगितलं केंद्राचा जसा आहे तसाच राज्याचा आहे. तुम्ही सत्तेसाठी जसे एखाद्या पक्षात जाता, विकास कामासाठी जाता, माझं म्हणणं एक आहे, जुन्नरच्या आमदारांना असेल, आंबेगावच्या आमदारांना असेल, तुम्ही आज सत्तेत आहात, विकासासाठी तिकडे गेलात, विकास कामांसाठी मला निवडून द्या असं म्हणून तुम्ही निवडून आलात. मग आता सुद्धा जर हा रेल्वे प्रकल्प खऱ्या अर्थानं आपल्या ह्या जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर तालुक्याच्या विकासाची जननी आहे बांधवांनो. आपल्याला MIDC नाहीये, आपल्याकडे फार मोठे असे उद्योगाचं क्षेत्र नाहीये. त्यामुळे आपला तरुण जर त्याला रोजगार मिळवायचा असेल तर त्याला बाहेर जावं लागेल. आणि बाहेर जाताना मगाशीच आमच्या लोखंडेताईंनी सांगितलं की मी 55 मुलांचा इंटरव्ह्यू घेतला, टाटा कंपनीत कामाला लावलं, पण ती मुलं विचारतात ताई आमच्या जाण्या येण्याचं काय. तरुणांना नोकरी जरी मिळाली, रोजगार मिळाला तर तो एसटीनं प्रवास करू शकत नाही, स्वतःच्या गाडीनं कंपनीत जाऊ शकत नाही. रेल्वे हे अतिशय स्वस्त, महिन्याचा पास काढला 100-200 रुपयाचा तर इथला तरुण नाशिकला त्या ठिकाणी एखाद्या कंपनीत जाईल, चाकणला जाईल, पुण्यात जाईल, फार इथून अहमदाबादला सुद्धा तो जाऊ शकतो. म्हणून ही समस्या पुढच्या भविष्यातल्या तरुण पिढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. जर रेल्वे झाली तर आपल्या भागातील तरुण कुठेतरी रोजगार उपलब्ध होईल, त्या ठिकाणी जाऊन येऊन आपल्या घरी रोज संध्याकाळी झोपायला येतील, आई वडिलांकडे लक्ष देतील. म्हणून हा रेल्वे प्रकल्प आपल्या दृष्टीनं होणं अतिशय महत्वाचं आहे बांधवांनो. त्यामुळे फार काही बोलणार नाही, पण आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज भासलेली आहे. तुम्ही किती बोललात, खासदार आले नाही काय नाही, ते त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतायत. मुळात खासदार निवडून यासाठी द्यावे लागतात. संसद हे कायदा मंडळ आहे, कायदा मंडळात कायदे पास होतात, उद्या त्या ठिकाणी ते त्यांचा प्रश्न जरूर मांडतील. आपण वाट पाहूया, काही घाई करायचं काम नाही. ते विरोधी पक्षातले तुम्ही लयच म्हणले ते निवडून देणार नाही तर आताच मगाशी गोडेकर साहेब बोलले ते राजा भाऊ माझ्या आमचा पुढे जरी एखादा दुसरा थांबलाय बिचारा, इकडे आपले थांबले ते म्हणतील नाही झालेले तर चला आणि भाजपवाले गळत आपण येते विजय भाऊ. कोणतेही काम करायचं म्हणलं 4-5 जण एका तुमचं देतो. एका भारतीय जनता पक्षाच्या आपल्या नगर जिल्ह्याच्या मंत्र्याच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग आपल्यातनं बदलून तिकडे नेलाय बांधतो. एक भाजपचा आमदार, एक मंत्री या जर सत्ताधारी आमदारांना जर जात असेल तर आपलं त्या सत्तेतलं वजन काय हे ओळखून त्यांनी घरात बसावं असा माझा त्यांना एक आग्रहाची विनंती सूचना आहे. जर एक मंत्री तुम्हाला ऐकत नाही, एक मंत्र्याचं फडणवीसांच्याकडे जेवढं वजन आहे त्याच्या 4ने सुद्धा वजन तुमचं त्या ठिकाणी नसेल तर तुम्ही राजकारणात न थांबलेलं बरं. कारण आता तुमचं वजन त्या ठिकाणचं संपलंय म्हणून तुम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे. आणि हे जर रस्त्यावर येणं तुम्हाला मान्य असेल तर आमच्यात या, आमच्या बरोबर बसा आणि विरोधी वाकात बसवायची तयारी ठेवा, जाहीर करा. मी तर दादांना सांगणार आहे, तुम्ही आणलेला हा रेल्वे प्रकल्प आहे सचिन भाऊ, दादांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे, शरद दादांनी तिकडे घेतली पाहिजे आणि वळसे पाटलांनी घेतली पाहिजे. अरुण भाऊ, जर या मार्गाने हा रेल्वे प्रकल्प होणार नसेल तर आम्ही त्या सत्तेला लाथ मारतो आणि सत्तेतनं बाहेर पडतो. एकदा हा दम देऊन पहा काय होतंय काय नाही. 2-2, 4-4 खासदार जमा करायला मोदी त्या ठिकाणी फार पाया पडायचा राहिलाय बिचारा. सगळ्या खासदारांच्या पाया पडतोय. तुम्ही फक्त एकदा दम द्या. तुम्ही सांगा एकनाथ शिंदे साहेबांना का शिंदे साहेब राज्याचा 50% वाटा आहे, आम्हाला लोक प्रश्न विचारतात त्यांच्याकडे आग्रह धरा. नाही झालं तर आम्ही राज्याचा पैसा तिथपर्यंत जाऊन देणार नाही, राज्याचा पैसा मिळणार नाही. वळसे पाटलांना विनंती आहे, तुम्ही सुनेत्राताईंकडे आग्रह धरा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार आहे. जर 50% पैसे राज्याचे द्यायचे असतील तर हा रेल्वे मार्ग हा राजगुरुनगर, चाकण, मनसर, खेड या सगळ्या संगमनेरला नाशिकला गेला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट नितीन शेठ, पूर्वी नगरला जाणारी शिर्डी मार्गे नाशिकची रेल्वे आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही माहित नाही, पण पुण्यावरनं निघालं की शिर्डीवरनं नाशिकला एक रेल्वे मार्ग या आधीच आहे. हा दुसरा रेल्वे मार्ग कशासाठी तिकडनं काढलेला आहे याचं मला पुढं उलगडलेलं नाही. आपल्याकडे
रेल्वेच काय, आज जर हायवेनं प्रवास करायचा ठरला, इथून पुण्याला जायचं म्हणलं तर 3 तास लागतात बांधवांनो. रस्ते सुद्धा आपल्याकडे नीट नाही. जर रेल्वे झाली तर आपला प्रवास सुकर होईल. खरी गरज कुणाला आहे हे महत्वाचं आहे, हे ओळखलं पाहिजे. म्हणून सत्ताधारी मंडळींनी सुद्धा जर रस्त्यावर बसायचं असेल तर दम द्या तिकडे, की नाही काम झालं तर आम्ही सत्तेतनं बाहेर पडू. आणि जर तुम्ही तेवढी हिंमत दाखवली सत्तेतनं बाहेर पडला तर मी जाहीरपणानं सांगतो की हा तालुका देखील तुमचं कौतुक करेल आणि सामान्य जनता देखील तुमच्या पाठीमागे उभी राहील. नुसतं आपण खासदारांना सांगू राजीनामा देऊन घरी बस, नाही तर तुला घरी बसू, तसं याही लोकप्रतिनिधींना सांगा तुम्ही सत्तेतनं बाहेर पडा, नाही तर तुम्हाला सुद्धा आम्ही घरी बसू. कारण हे सत्ताधारी मंडळींचं काम आहे, राज्याचं काम आहे. केंद्रामध्ये रेल्वे मंत्री जरी असले तर राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात त्याच्यात आहे. तेव्हा आपण सगळे आलाच, तशी अपेक्षा तुझ्यासारखीच होती. परवा काल कॉलेजवर आमचे राजू भेंडे पाटील गणेश भाऊ मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो, विद्यार्थ्यांना सांगितलं. पण आपल्या लोकांची उदासीनता आहे. काय करतात ना पुढारी करू दे, आपल्याला काय नाही झालं तर आहे तर आपल्या तोंडात झास पडणारच. या तालुक्यातल्या जनतेला आजपर्यंत काय फार काय भ्रष्टाचार पडलं नाही. दुखू नका असं नाही, लोकांनी याच्यात उतरलं पाहिजे, जनता याच्यात आली पाहिजे. जनतेने निव्वळ बाजूला बसून गोट्या खेळण्यात मजा नाही. तुम्ही जोपर्यंत येत नाही आम्हाला ताकद मिळणार कशी. आम्ही आज रस्त्यावर येतोय, देवदत्त आहेत, अरुण भाऊ येत, तिकडं सुरेश भाऊ येत, आम्ही सगळे मंडळी सातत्यानं कुठलाही प्रश्न असला की आलो रस्त्यावरती. मग आता मागे त्यांच्यावर केस झाले, माझं नाव का वगळतात मला काही कळत नाही. देवदत्तजी पण 2 वेळा नाव वगळले, त्यामुळे तुमचा गैरसमज होतो हात तिकडून आहे का काय असून. पण आता त्यांचे फोन आले. माझ्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे. आयुष्य गेले विरोधात राहण्यात, संघर्ष करण्यात. प्रत्येकाने काही ना काही साधले. ते भाऊ राजा भाऊ खडबडीला असा मेलेला आहे, मला काय साधता आलं नाही काय नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो माझी भूमिका, माझं रक्त हे विरोधातलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या वळचणीला कदापिही जाणार नाही. जी भूमिका घेऊ ती शेवटपणे ठामपणाने निभवण्याचं काम करू. आपण या एका आंदोलनानं हे काम होणार नाही, याच्याही मोठी आंदोलनं आपल्याला करावी लागतील. तेव्हा मात्र जनतेला विनंती आहे की तुम्ही आमच्या बरोबरीनं रस्त्यावर या. काही होत नाही, झाले एखादे 2 खटले, आम्ही जातो हेलपाटे मारतो, ते नील होतात, त्याच्यात काही पुढे शिल्लक राहत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना उपस्थित राहायला त्यांना धन्यवाद देतो. यानंतर नेते मंडळी बोलतील आणि त्यानंतर आपल्याला रस्ता रोको करायचंय. पुन्हा केस काय होणार नाही. बाकीच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नका. आपण सगळेजण एक थोडा वेळ प्रातिनिधिक, आपल्याला काय लोकांची अडचण करायची नाही कुणाची, पण थोडासा आज पार संगमनेर नाशिक पासून तर चाकणपर्यंत सगळेच परिसरामध्ये रस्ता रोको आहे. कुठे नाही असं नाही, म्हणून आपण या ठिकाणी चाललात. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.